जर बचावत असेल, ठीक आहे, फर्स्ट एड देताना माउथ टू माउथ रेस्पिरेशन कशा पद्धतीने करायचं, ठीक आहे. आता जर आपल्याकडं फर्स्ट एड मध्ये तो एक पंप असतो, हँडपंप आपण हाताने घेतो, पंपिंग करतो, फेस मास्कला लावून आपण पंपिंग करतो ना, श्वासोच्छ्वास श्वास देतो. जर तो कदाचित नसला आपल्या फर्स्ट एड किटमध्ये, काय करतो आपण, सर्वात आधी काय करायचं, त्याचा नाक दाबून द्यायचं. नाक दाबायचं. नाक दाबल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिक जर त्याचा श्वास सुरू असेल तर ऑटोमॅटिक त्याचं थोडंसं तोंड बदल ना. त्याचा जर यानं जर तुम्ही याचं नाक दाबले, ठीक आहे, याचं नाक दाबल्यानंतर तो ऑटोमॅटिक थोडंसं तोंड खुलेल जर त्याला श्वासच पाहिजे, ठीक आहे. मग सर्वात आधी काय करायचं, आपल्याकडे जनरली हँडकी असते किंवा टिश्यू असते, बरोबर आहे. हँड किंवा टिश्यूने त्याचं आधी माउथ वॉश करून घ्यायचं. हॅलो, ठीक आहे. हँडकीने काय करायचं, सर्वात आधी माउथ वॉश, म्हणजेच आपण जनरली आता याच्यावर का जर्म्स कीटाणू मारणार आहोत का, एवढी वेळ आहे का आपल्याकडे, एवढा आपल्याकडे वेळ नसतो. पण जनरली माउथ त्याचं वॉश करून घ्यायचं, ठीक आहे. जर ते नाही झालं तर मग वेळेवरती आपण काय करतो, तोंडाने याचं नाक दाबून ठेवायचं आणि तोंडाने श्वास त्याच्या तोंडात द्यायची. ऑटोमॅटिकली तो रिलीफ होते. त्याला जेवढं तुम्ही श्वास द्याल तेवढं त्याचं पोट खालीवर होईल, ठीक आहे. जसं तुम्ही त्याला श्वास सोडाल तसं तो खालीवर होईल. ही झाली माउथ टू माउथ रेस्पिरेशन. त्याच्यानंतर जर माउथ टू माउथ रेस्पिरेशननी सुद्धा जर तो उभा होत नसेल किंवा जर तो येत नसेल जागेवर, तर मग आपण काय करतो, चेस्ट प्रेस करतो, ठीक आहे. ती कोणत्या माध्यमातून, ठीक आहे. कधी फर्स्ट एड देताना शर्ट ओपन करून घ्यायची. सांगतो जागा कोणत्या जागेत प्रेस करायची, जिथं हा मधात असते ना, इथं 2 बोटं ठेवायची मधातल्या जागेत, ठीक आहे. त्याला हुसनेरी करते तो दाबल्या असायचं नाही आहे. बॉडी जर अनकॉन्शियस पद्धतीमध्ये असेल तर ही 2 बोटं, ही 2 आणि ही 2 बोटं आपल्याला भक्का दाबायचे नाही आहे. इथं आपण किती वेळ देतो, प्रेस किती वेळ करतो रे, हा 3च वेळ करतो, 1 2 3, ठीक आहे. त्याला असं किती वेळ, जोपर्यंत तो उठत नाही प्रेस करतो तसं तो तुझा श्वास सोडतो, ठीक आहे. जर ठसा अटकला असेल तर त्याचा ठसा तो निघून जाईल. ही झाली फर्स्ट एड देण्याची पद्धत, आलं लक्षात. आणि जर तो उठला त्याच्या डोळ्यावर पाणी झटकून टाकायचं, मारून टाकायचं आणि त्याला रिलीफ तू स्वतः बाहेरने किंवा एखाद्याच्या सहाय्याने बाहेर पाठवून द्यायचं, लक्षात. त्याला सर्वात आधी चेक कसे कराल, पल्स चेक करायची, श्वास चेक करायची. त्याच्यानंतर काय करायचं, फर्स्ट एड द्यायची. फर्स्ट एड माउथ टू माउथ देऊ शकता किंवा तुम्ही हँड टू हँड देऊ शकता, ठीक आहे. तर आपल्या 2 पद्धती. आता प्रत्येक जण लिफ्ट अँड फायरमॅन लिफ्ट